बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण खरबुजाचा प्लॉट व्हिजिटसाठी आलो होतो. शेतकरी मित्राचा आपण एक 15 दिवसापूर्वी 2 व्हिडिओ बनवले होते. त्यामध्ये तुम्हाला स्प्रे आणि ड्रिपचं ॲप्लिकेशन बी टाकलं होतं. तर मित्रांनी छान असं काम केलं. प्लॉटची 50 दिवसात सेटिंग बी खूप चांगली झालेली आणि प्लॉटचं कॅनोपी बी वाढलेली. पण मित्रांनो, एक शेतकरी मित्रांना किंवा तुम्हाला सुद्धा आणि शेतकरी मित्राला एक प्रॉब्लेम आलेला आहे, की जे खोडापाशी ना फळ लागलेलं आहे आणि त्याला लगेच जाळी पकडली आणि इकडे जे फळ आहे त्याला अजिबात जाळी नाही. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा खोडापासलं जर फळ असेल 40-45 दिवसाची प्लॉट आहे तुमची, तर त्यांनी हे फळ कट करून टाकायचं मित्रांनो, असं कटरच्या साह्याने. आणि हे फळ 100-150 ग्रॅमच्या वर जास्त होतं नाही आणि त्याची साईज अशी टेढी-मेढी असते आणि ते आपलं एक नंबर मालात जात नाही, बदल्यामध्ये जातं आणि फुगत बी नाही आणि त्याला लगेच जाळी पकडली जाते. बघू शकता प्लॉटमध्ये खोडामध्ये ना असे कुडं-मुडं फळं आली. इथं बघू शकता सेटिंग एकदम छान आहे मित्रांनो. सेटिंग बघू शकता तुम्ही एकदम चांगल्या प्रकारची आणि ते चोपडे फळ हे फुगू राहिले मित्रांनो. पण हे जे फळ आलंय याला लगेच खोडाला खेटून फळ आलंय. त्याला लगेच अशी जाळी आलेली आहे मित्रांनो. तर ही जाळीचं फळ आहे ना, हे काढून टाकायचं. हे सगळं 100-150 ग्रॅमचं फळ आहे मित्रांनो. असे फळ 100% काढायचे. सगळ्या प्लॉटमध्ये एक अर्धा कॅरेट माल निघेल. पण तो कट जर केला आपण खोडाचे फळ, तर निश्चित आपले पुढचे जे फळ येणार आहे त्याला शायनिंग आणि साईज ही निश्चित आपली वाढलेली पाहायला भेटणार मित्रांनो. मित्रांनो, आता हा कुंदन व्हरायटीचा खरबुजाचा प्लॉट आहे. या प्लॉटवर अजून एक अडचण अशी निर्माण झाली मित्रांनो, की वेली अशा पिवळ्या होऊ राहिल्या आणि डम्पिंग होऊ राहिल्या. म्हणजे खोडातून असं क्रॅक होऊ राहिलं आणि त्याच्यातून पाणी निघू राहिलं. तर मित्रांनो, हा एक म्हणजे विल्टिंगचाच प्रकार आहे हा. तर मित्रांनो, याचं नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला कोनिकाचं ड्रिंचिंग करायचंय. कोनिका हे एकरी आपल्याला 300 ग्रॅम वापरायचं मित्रांनो. कोनिकाचं जर ड्रिंचिंग आपण केलं, तर निश्चित आपल्या येणाऱ्या काळामध्ये ही पिवळखीपणा आणि जी वेल्याची विल्टिंग येते, ते 100% आपल्याला नियंत्रण पाहायला भेटणार आहे. अशा पद्धतीने नियोजन करायचंय.